आपली ही मंडळी परमार्थाचं माहेर आपल्या नसा नसामध्ये परमार्थ भरलेला आहे। एक दिवस आलोय आपल्याला, एक दिवस जावं लागणार आहे, कारण ज्या लोकांमध्ये राहतोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यू। माणसा आजच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे याच्या किंमत किती आहे? 200 करोड रुपयाची याची व्हॅल्यू आहे। म्हणजे पायाखाली जमीनच सरकली। आज जर 200 करोड आहे, मग ज्या वेळेला आणला त्या वेळेला किती करोड होती? आपल्या आयुष्याचं भलं आपल्या भाषेत दिवाळी करावी का होळी करावी, कल्याण करावं का भिवंडी करावी, हे आपल्या हातात। आज आपण पैठण नाव घेतलं तर कोण आठवतो पहिला? नाही, देहू आठवलं तर जगद्गुरु तुकोबा, आळंदी बोललं तर मौली ज्ञानेश्वर महाराज, डोंबिवली बोललं तर सद्गुरू सावळण बाबा, तोळोजी बोललं तर सद्गुरू, तसं बदलापूर बोलल्यानंतर सद्गुरू दत्तू बाबा धुळे त्यांचं अग्रस्थान आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हा परमार्थ चाललेला आहे। सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध मंडळी, आज खरी माझी तब्येत थोडीशी नरम आहे, पण असू द्या, जशी असेल तशी सेवा करायची। खरं विठोबा रखमाई झालं का मला पण नाचावंसं वाटलेलं होतं, एक राऊंड मारली बघतो तर पडायची भीती वाटली। मग आता आपण गाडीवरून जर चालत असलो, चालवत असलो आणि पडल्यानंतर आपण काय बघतो? आपण कुठे लागले ते बघत नाही, काय बघतो? मला कोणी पाहिलंय का? नाही का लागलं असेल तर नंतर पहिलं मला कोणी पाहिलंय का? मग आता तिथे नसलेली मंडळी पाहतो आपण, पाहिलंय का? आणि इथं पडलो तरी एवढी मंडळी कॅमेरे लावून आहे, त्यापेक्षा आपण सावरलेलं बरं, न नसलेलं असो। तेव्हा आता हा वर्धापन दिन सोहळा 32वे वर्ष अतिशय महत्वाचं वर्ष आहे बरं का? कारण एक गृहस्थ होते, ते मुलाचं लग्न करायला लागले, तर मग मुलाचं लग्न करायला लागले, आपल्याकडे गुण शोधले जातात। तर मुली पाहिल्या तर सगळ्या मुली चांगल्या मिळाल्या, पण त्या मुलाचे गुण पाहिले, त्याला विचारलं किती गुण आहे? 32 गुण आहे। आपलं वर्ष 32वे आहे, 32 गुण आहेत, 2 गुण फक्त कमी आहेत। कुठले 2 गुण कमी आहेत? म्हणजे स्वतःला काही कळत नाही आणि सांगितलेलं ऐकत नाही। काय कामाचं सांगा? तसं आपली ही मंडळी परमार्थाचं माहेर आपल्या नसा नसामध्ये परमार्थ भरलेला आहे। सद्गुरू वामन बाबांची कृपा आणि सद्गुरू सावळाराम बाबांची कृपा आणि या विभागातील आपले मौली बाबा आहेत, आणखी काय काय मंडळी आहेत, या संत महात्म्यांची कृपा। सांगतात की दुष्ट लोक, दुर्जन लोक आपल्या परमार्थाच्या ठिकाणी, चांगल्या क्षेत्राच्या ठिकाणी गेले तरी त्याचं कुरुक्षेत्र बनतंय। आणि हे संत महात्मे ज्या ठिकाणी वास्तव्य करतात, कुरुक्षेत्र असलं तरी क्षेत्र बनवण्याची पॉवर त्यांच्यामध्ये आहे। बजरंगबली वर्धापन दिन सोहळा, या कुटुंबियांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेसे, कारण एकाच्या कैवारे उभे बहुतांची गोष्ट, त्यांचा आनंद सोहळा पण सगळ्यांना तो आनंद देतात आणि असा आनंद देणारा अतिशय महत्वाचा असतो। आणि आजचा हा आनंद सोहळा बजरंगबली सांगायचं झालं तर शास्त्रामध्ये आपण जर बघायला गेलो
आपलं प्रत्येकाचं एज लिमिट आहे. एक दिवस आलोय, आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे. कारण ज्या लोकांमध्ये राहतोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाच्या नियमाचे उपदेश नाशनाशी दिसे हे घटिका यंत्र असे परिगणिका, ज्याची उत्पत्ती त्याचा लय झालेला आहे. पण याच्यावर काही लोकांनी मात केलेली आहे. आपण इथे आलोय 83,99,999 योनी भटकून आणि शेवटचे फळ या मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि याच जन्मामध्ये त्या देवाचं भजन करू शकतो. आणि हे ज्ञान किंवा इतर योनीच्या ठाई विचारत नाही. असा अनमोल मनुष्य जन्म आपल्या हातात लाभलेला आहे, ज्याचा मोल करता येणार नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना तोल रे. मिट्टी में ना तोल मनुष्य जन्म अनमोल. अनमोल म्हणजे ज्याचं मोल करता येत नाही असा हा आपल्याला लाभलेला आहे. आम्ही नेहमी सांगत असतो अनमोल म्हणजे कसा. आताच आम्ही नर्मदा परिक्रमेवरून 4 दिवसापूर्वी आलो. असे गृहस्थ होते, नर्मदा परिक्रमेला गेले आणि नर्मदेमध्ये मस्त ते शिवलिंग असे गोटे सापडतात. त्या गृहस्थाला एक गोटा सापडला, तो वेगळा, इतर गोट्यांपेक्षा वेगळा होता. चमचमणारा होता. त्याने तो गोटा घेतला आणि आला घरी घेऊन, आपल्या झोळीत टाकून आणला आणि घरी आणल्यानंतर बायका मुलांकडे दिला. ते पण खुश झाले. आजपर्यंत असा गोटा पाहिलाच नव्हता. मग त्या ताईने काय केलं, आता मिक्सर आले, पण त्यावेळेला पाटा आणि वरवंटा, तो वरवंटा फेकून दिला. आजपासून चटणी वाटण्यासाठी हाच गोटा आणला. तेव्हा तो 2 किलोचा होता. 10 वर्ष झाली चटणी वाटायला तोच. लहान पोर रडायला लागलं तर त्याला खेळायला तोच द्यायचा. दरवाजा लागायला आता डोर स्टॉपर आहे, तेव्हा डोर स्टॉपर नव्हते, मग तो दरवाजाला बनतो. असं करता करता 10 वर्ष निघून गेली. तो 2 किलोचा जो गोटा होता तो आता अर्ध्या किलोवर आलेला. आणि अशा वेळेला आमचे बाबा त्या ठिकाणी गेले, रत्नपारखी गेले आणि त्यांनी सांगितलं तो गोटा काही वेगळा दिसतो, बघूया. त्यांनी घेतला हातात आणि सांगितलं, भल्या माणसा, आजच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे याच्या किंमत किती आहे? 200 करोड रुपयाची याची व्हॅल्यू आहे. म्हणजे पायाखाली जमीनच सरकली. आज जर 200 करोड आहे, मग ज्या वेळेला आणला त्या वेळेला किती करोड होती? 2 किलो होता ना तेव्हा. आता तो ती काही चटणी वाटायला घेईल, तो मुलांना खेळायला देईल का?
त्याचं ठिकाण बदललेलं कपाटाच्या तिजोरीच्या आतल्या खड्यामध्ये आणि वरून लॉकर. कशामुळं? त्याची व्हॅल्यू बदलली. कम टू द पॉइंट. तशी आपल्याला मनुष्य जन्माची व्हॅल्यू कळली की मग इकडे तिकडे भरकटूच शकत नाही. फक्त आपल्याला त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकले वर्म फिर आपले हे जीवा. जरा मनुष्य जन्म तुझ्या हातातून गेला ना पुन्हा रिटर्न अनंत जन्माच्या शेवटी पाहता नरदेह हाता आला तुझ्या. आणि या नरदेहाची सार्थकता कशात आहे? आपण सगळेजण त्याला आठवलेले आहोत. कारण देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भयस्य. पण कोणाला योग्य मार्ग मिळतोय कोणाला मिळत नाही. त्याच्यामुळे गडबड अशी होते. ज्याला जे मिळतंय तिथंच तो समाधान म्हणतोय. पुढचा जो ध्येय असतो तो तसाच राहू. वस्तुश्री मनुष्य देहात सार्थकता कशात आहे? तुम्ही कुठून आलात, कुठे जायचंय आणि काय करायचंय हे अतिशय महत्त्वाचं. आपलं अधिष्ठान काय? 1000 मैलावरून नदी वाहत येते. तिला स्थैर्य जर प्राप्त करायचं असेल कुठे जावं लागेल? सागरापर्यंत जावं लागेल नाही का? आणि एकदा सागराला जाऊन मिळाली पुन्हा वाहने नाही सागर रूप होते नाही का? तसं आपला हा अनंत जन्माचा फेरा याला जर स्थैर्य पाहिजे असेल तुकाराम मला सांगतात गंगेचा हा ओघ सागरी मिळाला मागे नाही आला कदाकाळी भाग्यवंतांनो. तसा मनुष्य जन्म जो आहे कुठून आला? अनंत जन्म. दुरून आलो मिगा दुरून आलो मिगा इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, जपान, इटली, रशिया नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठेशेना. किती वेळा जन्माला यावं आणि किती व्हावं फलिता. त्यासाठी दुरून म्हणजे जे अधिष्ठान आहे आपला सगळ्यांचं जे अधिष्ठान आहे ते एकच आहे. मौली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये सांगतात का बीजती झाले करू अथवा भंगारू अलंकार तैसा मज एकाचा विस्तार ते. त्या अधिष्ठानापर्यंत आम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण या भटकंती मधून सुटत नाही.
मग त्या अधिष्ठानाचा शोध घेतला. नक्की अधिष्ठान कुठलं त्याचा आम्ही जोपर्यंत शोध घेतला नाही तोपर्यंत आमचं कोडं सुटणार नाही. साधू संतांनी त्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्या अधिष्ठानाशी एकरूप झाले आणि मग त्यांनी निर्वाळा दिला. आज फिटले माझे कोडे आपल्याला वाटतंय असं माझं कोडं फिटलंय वाटतंय का? वाटत असेल तुका म्हणे मध्ये बोलव त्यांची आणि नसल वाटत पुन्हा हा मनुष्य जन्म नाही. पुनर्वित पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतात सर्व पुनर्लग्न शरीरम पुन्हा. हा अनुभव वर्ष आपल्याला जर तो तृप्तीचा ढेकर आला असेल तर प्रश्नच मिटला. पण नसेल आला तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कारण यू आर अन आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार. आपल्या आयुष्याचं भलं आपल्या भाषेत दिवाळी करावी का होळी करावी, कल्याण करावं का भिवंडी करावी हे आपल्या हातात. म्हणून थिंक ट्वाइस बिफोर डुइंग वन्स. आपण करतोय ते एकदम चांगलं करतोय. पण जो साधू संतांनी मार्ग अवलंबला, साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जात असू तर प्रश्न नाही. पण नसेल कुठं चुकतंय याचा आम्ही शोध घेतला. कारण आपल्या पाठीमागे फेरा लागलेला आहे पुनर्पेजन आणि या फेऱ्यावर मात केली असेल. आज ज्यांचा वर्धापन दिन सोहळा आहे त्या बजरंगबलींनी मात केली. शास्त्रामध्ये 7 चिरंजीव सांगितलेले. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश विभीषणा कृपा परशुरामस्य सप्तैत्य चिरंजीविता. या 7 जणांनी मात केली आणि त्याच्यामध्ये आमच्या बजरंगबलींचा नंबर आहे. बजरंगबलीला जन्मल्या बरोबर कुठे उडी मारली? सूर्याला पकडायला गेली. अभंग बघा. पिंड घारीने झटकीला अंजनीने तोशिला. त्या सांगायला आपल्याला वेळ. अंजनीने तोशिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्राने पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला आणि नामा म्हणीने वंदिला. आणि ज्या वेळेला प्रगट झाले बजरंगबली त्यावेळेला सूर्याला बघितलं फळ खाण्यासाठी तिथपर्यंत उठला केला. असं यांचं सामर्थ्य. आणि अशा बजरंगबलींना खूप बरं आहे. शरण गेले अभंगाच्या पहिल्या. शरण शरण Thank you.
इथे थोडस रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, आपल्या ज्या चुका होत असतील त्या आपण सुधारायच्या असतात. शरण शरण हनुमंता असं बोललो तर तुम्हा आलो रामदूता बोलायचं, आणि शरण शरण जी हनुमंता मग तुझा आला. पहिला जी लावतोय ना म्हणजे आपण त्यांना सन्मान असं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या उक्तीप्रमाणे माणूस हा चुकणारा प्राणी, पण आपण चुकांचे खिळे ओढून नाही द्यायचे. त्या चुका त्या सुधारायला पाहिजेत. आपली वाणी कौवा किसका धन रे कोयल किसको दे, मीठी वाणी बोल के चटक. तुकोबारायांनी, जगद्गुरु तुकोबाराय, त्यांनी बजरंगबली समोर शरणागती का पत्करली? कारण भगवंताचं ब्रीद आहे, जो होय मग अनन्य शरण त्याचे निवार मी जन्म मरण. आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकायचा असेल तर शरणागतीची नितांत गरज आहे. कारण महापुरे थाळी जाते तेथे नवे नवे नम्र झाला भूता तेने, नाहीतर नमकी फरीनो वृक्षा नमकी गुणिनो जना शुष्क कष्टस्य मृगस्य न नमती करायचे भाग्यवंतनो. आणि म्हणून आपला हा संप्रदाय पंढरीच्या लोकांना अभिमान, पाया पडी जना एकमेक. आपण सगळ्यामध्ये तो परमात्मा उगतोय, एकट्यामध्ये कोणामध्ये नाही, सगळ्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत, स्त्री असो पुरुष असो, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो. मग आपलं अधिष्ठान काय आहे? ज्याच्या योगानं आपण हसतोय, बोलतोय, खातोय, पितोय, भांडतोय, सगळं काय करतो तो म्हणजे आत्मा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देव देव म्हणून व्यक्त काय हिंदसी नीच देव नेण्याशी मिळतो. देवा नाही रूप, देवा नाही नाव, आणि देवा नाही गाव कुठे काही. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करणार. ज्याच्या योगानं या पाच मजबूत चैतन्याशी सर्वगता ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ज्याच्या योगानं आपण सगळं काय करतो ना ते तत्व म्हणजे आत्मा. भगवंत सांगतात, मी आत्मा असे हृदये, हा विश्वास दयाशील नाही. ते मृगजळाचे डोही नावे सकट पाही भुडभुडू गेले. तेथ नाव करावायचे कष्ट वृथा गेले तेही फुकट. तेवी साधने सोसोनी कथा साधने सेच पायी भुडभुडू. भाग्यवंतांनो, साधू संतांनी कीर्तनाचं माध्यम सर्वसामान्य जनांना झोपलेले असते त्याला जाग करण्यासाठी वापरला. वस्तुस्थिती बुडते ही जन देखील डोळा एक कळवळा म्हणून या. पण आमचा उद्देश आजचा बिघडलेला आहे. आज आमचा उद्देश काय आहे? तुम्ही करा नाही तर नका करू, आम्ही करलो पाहिजे. तर त्यासाठी इथली जी व्यासपीठावरची मंडळी त्यांना विनंती करतो, ठीक आहे, प्रारब्धाची जोडे प्रारब्धाची वाढी म्हणा, ते जोडायचं तर जोडी नाही जोडलं तरी काही वाद नाही. पण आपलं स्वधर्माचं जे कार्य आहे, जोपर्यंत प्राण ज्योत मावळत नाही तोपर्यंत सत्य परिस्थितीत करायचं.